आता मी आहे इथल्या एका स्वारगेटला चाललेल्या बसमध्ये आणि हे ह्या मॅडम आहेत कलेक्टर तिकीट देणाऱ्या कंडक्टर मॅडम आणि हे ड्रायव्हर इथे सिनियर सिटीजनला पैसे देत असून तिकीट काढायला पैसे देत असून ह्या काकांना वाटेतच दुसऱ्या बस स्टॉपला उतरवतायत. तुमच्याकडे आधार कार्ड नाही गाडीतून उतरा असं डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे. दुसऱ्याच भलत्याच बस स्टॉपला त्यांना उतरवलं जातंय. हे किती योग्य आहे. आणि या मॅडम आता जोर जोराने ओरडत होत्या आणि आता त्यांना मी मोठ्याने बोलतोय ना तर त्यांना त्याचा त्रास होतोय. मॅडम तोंड दाखवा आता. बोला आणि बोला 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 तुम्ही. मी टाकते ना तुमच्या साहेबांना पण. हा का तुम्ही उतरवताय ना वाटेत. आता बोला तुमच्या साहेबांपर्यंत आम्ही जायचं की तुम्ही जायचं ते बघा तुम्ही. सगळ्या लोकांकडे आधार कार्ड वेळेवर नसतं मग काय उतरवणार असे वाटेत. कोण कोण उतरणार वाटेत असे. का उतरणार. पैसे देतोय ना आम्ही पैसे देणार आहोत. हा अचानक येणार तिकीट चेकर सांगणार. तिकीट चेकर आता त्यांना सांगून गेले आमच्याकडे नसतं तर आम्हाला असंच वाटेत उतरवणार. याला काय अर्थ आहे. आमच्यासाठी बस आहे ना. हा आणि आधी डिक्लेअर करा ना तुम्ही. घेतील लोक बरोबर आपली आधार कार्ड. आणि हे यांना अचानक सांगतात आता की ह्या बस स्टॉपला उतरून घ्या म्हणून. वा रे वा. हा बस आमच्यासाठी आहे की तुमच्यासाठी आहे. अजिबात उतरायचं नाही. मी येते शेवटपर्यंत तुमच्या बरोबर. नाही तर आधी जोर जोराने ओरडत होत्या स्वतःच. आम्ही काय करणार आम्ही काय करणार. हा आणि आता आम्ही आवाज वाढवल्यावरती आम्हाला सांगताय का. बोलावून घ्या त्यांना इकडे. त्यांना म्हटलं काका आयडी द्या. आयडी द्या तर मला डेपो मॅनेजरचा फोन नंबर द्यायचे. हा हा ते लोक भांडायला करत बसले. हो हो आम्हाला हाऊस आली आहे भांडायची. बोलवून घ्या त्यांना इकडे. चेकर वगैरे असतं त्यांना यांच्या चेकरची भीती. आम्हाला वाटेत उतरवायला. काका शेवटपर्यंत मी आहे तुमच्या बरोबर. अजिबात कुठे उतरायचं नाही. हा तुमच्या स्टॉपला उतरायचं तुम्ही. मी बघते मग काय करायचं ते. गाड्याच बंद करून टाकीन रस्त्यावरच्या. आधी स्वतः वाद घालत होते आणि मग आता बोलल्यानंतर सांगतात आवाज हळू करा म्हणून. माझा आवाज हळू करायला जन्माला यायचा आहे अजून. हॅलो 9881. आता गाडीतल्या गाडीत नियम बनवलाय त्यांनी. म्हणजे मग लोकांच्या सोयीसाठी नाही यांच्या सोयीसाठी काढलंय यांनी सगळं. हा हा ठीक आहे. तुमचा स्टॉप कुठला आहे काका. अच्छा आता चढताना विचारा कोणाकडे आहेत का. हा आधार कार्ड असणाऱ्यांनी चढायचंय असं सांगतायत. बसा काका बसा. बैठो ना बैठो बैठो कोई बात नहीं. दीदी बाजू हो जाओ जरा. तू काय दोऱ्या ओढायला आलायस काय. मैं उसको पकड़ने की कोशिश कर रहा हूँ भाई. पकड़ने वाली चीज है इधर आ जाओ. हॅलो अहो ते नाही बरोबर आहे. नियम नवीनच काढलाय. रोज येतो आपण त्याच्यामुळे आयडी कोणाकडे असतो नसतो. अहो गडबडीत ऑनलाईन पैसे पण घेत नाही. ऑनलाईन तिकीट काढतो आपण. हे करत बसलोय आम्ही. बरोबर आम्हीच काय ते करतोय. त्यांचं पण बरोबर आहे. ते चुकीचं नाही.
साहेब लोक घेऊन फिरणार आहेत का? वय नसतं तर एक साहजिक आहे गोष्ट, उतरून जाऊ शकतं, पण वयस्कर माणसाला नाही ना करू शकत. नाही आपण सारखं जातो पण कधी आपल्याला आयडी कधीच मागितलं. माझा फडके हाऊसचं हे आलेलं आहे बस स्टॉप. तिकीट इथपर्यंत आहे. मी मुद्दाम सांगतेय, मी काकांच्या बरोबर येणार नाही तर पुढे काय करू बोलायचं. काका मधनं उतरणार नाहीयेत आणि जो उतरवेल ना त्याची गाडी पुढे जाऊन देणार नाही मी. मॅडम माझा स्टॉप आलाय, काय करू? काका उतरणार नाहीयेत, काय करू? पुढे येऊ काय तुमच्या साहेब लोकांना भेटायला? तुम्ही सगळेजण आहेत ना हो, यांना उतरवून देऊ नका. हा, कोणी उतरवून देऊ नका प्लीज काकांना. यांना आता उत्तर दिलं पाहिजे, नाहीतर उद्यापासून तुम्हाला उतरवतील वाटेतून. बरोबर ना? हो या साईडला, आणि त्या कोणाला आहेत त्यांना बोलवून घ्या, मग माझी आयडेंटिटी दाखवते मी कोण आहे ती. मग हे तेच ना, अचानक आता नसेल तर तुम्हालाही वाटेत ना उतरवलं असतं. आत्ता गाडीत चढले की आत्ता सांगितलं. त्यांनी खूप लोकांना आयडी नाही. बाकीच्यांना कशाला त्रास देत आहे? आम्हाला पण लांब जायचं आहे पुढे, आमच्याकडे ट्रेन गाड्या आहेत. हा, आमच्या ट्रेन निघून जातील ना, 3चे ट्रेन आहेत आमचे. आता ते तुमचं, आता तुम्ही साहेबांना बोला ना, मग आमच्यासारख्यांना जा, बाकीच्यामुळे आम्हाला का त्रास? आम्ही तर तिकीट काढून इथं अडकून बसायचं का सांगा? पुढे आमचे बस ट्रेन निघून गेल्यावर एक तर ट्रेन नाहीत आम्हाला, परत संध्याकाळी 12 वाजता आहेत. अचानक तुम्ही नेम केल्यावर बोलणार पब्लिक आहे. बस कोणासाठी? आपल्यासाठी आहे ना. नंबर द्या की. आज एकाला उतरवलं असतं ना, रोज कोणाला असे काही जणांकडे होते म्हणून त्यांनी दिले. मी काय करणार? वयस्कर आहे ते, गादीवर समजून घ्या थोडं तर. 2450 3211. आधी एवढे नियम नव्हते, आज रोज जाते ते. आज अचानक आला नियम. नियम निघालेले काय अतिरेकी आहेत का काय? आम्ही रोज जाणार आहे ते, तर कधी तर जाणार आहेत ते. मग आधार कार्ड नाहीये, नाही उतरायचं, नाही उतरायचं. येऊ दे त्यांचं साहेब. साधा तिकीट आला म्हणून चाललंय हे. त्या काकांना उतरवत होते आता वाटेत. हा, आता मी नेमकं काल पाठवलं होतं म्हणून. कळवा ना, बातमी द्या पेपरला, कळवा ना, डिक्लेअर करा. तुमचे नियम काय घरात बसून तुम्ही तुमचे नियम बनवणार का? मग आता तुम्हाला असं वाटत उतरा म्हणतील, मग नाही उतरायचं. नाही, सगळ्यांना कंपल्सरी म्हणतायत ते. हा, कोण ज्याने नियम बनवलाय ना त्याला बोलवा इकडे. गेला, मी जाईन रिक्षानी नंतर. सांगते ना त्यांना, थांब. असल्या गाड्या, हा, आम्ही सोयीसाठी आमच्या आहेत ना. त्या साहेबाच्या खिशात आहे का विचारा आधार कार्ड. हो, बोलवा त्यांना इकडे. नाही काढणार.
आधार कार्ड नाही तर तिकीट नाही. वा रे वा. आणि उतरा म्हणतायत. हा, गाडी काय तुमची प्रायव्हेट आहे का? सरकारी गाडी आहे. उतरा काय? हो हो, आवाज येतो.